वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले ते तर शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज। आदिबीज हे महत्त्वाचं वाक्य आहे। दोन्ही ओव्या मिळून घेऊन अर्थ घेतला तर व्यवस्थित कळेल म्हणून दोन ओव्यांचा विचार। आदिबीज, आदिबीज म्हणजे जे सगळ्या जगताचं बीज आहे। ओंकारापासून सृष्टी निर्माण झाली असं म्हटलेलं आहे। शब्द इति चेन्नाथ प्रवद प्रत्यक्षाभ्याम असं एक ब्रह्मसूत्र आहे। त्या ब्रह्मसूत्रामध्ये सृष्टीला जे अन्य काही कारण आहेत त्या कारणामध्ये शब्द हे एक कारण आहे, ते निमित्त कारण आहे असं सांगितलेलं आहे। तर ते शब्द कोणतं, सर्वात पहिला शब्द कोणता आला तर तो ओंकार आला। ओंकारश्चात शब्दश्च द्वावेतो ब्रह्मणः पुरा कंठम वित्वा बहिर्यातौ तस्मात् मांगलिका उभौ असं आहे। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आलेला जो शब्द आहे तो ओंकार आहे, म्हणून तो बीज आहे। आणि शिवाय असे सगळ्याचा सगळा वेदाचा सार गायत्रीमध्ये आहे आणि त्या गायत्रीचे बीज ओंकार आहे। म्हणजे सगळ्या वेदाचा बीज जर कोणता असेल तर आदिबीज या शब्दाला हाही अर्थ अभिप्रेत आहे। कारण आदिबीज म्हणण्यामध्ये अजून दुसरा एक अर्थ की सगळ्या ज्या उ काय जे मातृका वगैरे निर्माण झाल्यात म्हणजे 52 वर्ण जी आहेत वर्ण मातृका त्या सगळ्याच्या सगळ्या ओंकारापासूनच झालेल्या। मग त्याचे बीज कोण आहे हेच आहे। सृष्टीचं बीज कोण आहे ओंकारच आहे। आणि त्या ओमलाच कार्यब्रह्म म्हणतात। त्याही दृष्टीने विचार केला तर सृष्टीचं कार्यब्रह्म म्हणजे सविशेष ब्रह्म जे आहे किंवा ज्याला आपण माया शबल ब्रह्म असं म्हणतो, जे या सृष्टीचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे ते सुद्धा ओंकारमयच आहे, म्हणून ते आदिबीज आहे। तर त्याचे 3 भाग केले त्यांनी, आकार उकार आणि मकार। ते 3 चरणावर त्याची उपासना करण्याची पद्धत पहिलेपासून आहे। उपनिषदांच्या मध्ये आपण तो मागे विषय तो पाहिला आहे, मुंडकोपनिषदामध्ये सांगितलंय, मांडुक्यात विशेषतः सांगितलंय आकारावर लक्ष केंद्रित करून। प्रश्नोपनिषदातही सांगितलं। म्हणजे अथर्ववेदाचे जे 3 उपनिषद आहेत प्रश्न, मुंडक आणि मांडुक्य, या 3 उपनिषदामध्ये अ उ आणि म या एकेका अक्षरावर लक्ष केंद्रित करून आपलं ओंकाराची उपासना करणं असं केलं तर त्याचं काय काय फळ प्राप्त होतं ते सगळं सांगितलं। विश्वाची प्राप्ती कशी होते, तैजसाची प्राप्ती कशी होते, वर स्वर्गलोकात कसं जाता येतं वगैरे ते सगळं सांगितलं। चंद्रलोकात कुठल्या यानं जाता येतं, मकाराच्या उपासनेने हे सगळं सांगितलं। तर तीच कल्पना गृहीत धरून इथं फक्त भगवान जो आत्मरूप आहे तोच गणेश आहे ना, म्हणून तो त्या गणेशाची कल्पना केली जाते की आकार चरण युगल। त्या ओंकाराचं जे अ आहे, ओंकारामधला जो अ आहे, अ ही मात्रा जी आहे ती काय आहे, भगवान गणेशाचे 2 पाय आहेत। म्हणजे विश्व हे सोपं, कारण विश्व जे आहे ते 3 अवस्था जे आहेत ना, जागृत स्वप्न आणि सुषुप्ती, त्यातलं विश्व ही अवस्था आहे अत्यंत स्थूल आहे आणि ती खालची अवस्था आहे, त्याच्यानंतर वरची, त्याच्यानंतर अजून वरची अशी अवस्था म्हटल्यामुळं त्या पद्धतीने आकार चरण युगल म्हटलं। आकार या शब्दाचा अर्थ यांनी फार छान केला आहे की सगळी नामरूप, आकार या शब्दाने काय अर्थ घ्यायचा, नुसतं अ नाही घ्यायचं, सगळं नामरूप विश्व, संपूर्ण विश्व विराट हे सगळं काय भगवंताचे काय चरण आहे। हां, उकार म्हणजे सगळं सूक्ष्म नामरूप, म्हणजे स्वप्नावस्थेचा अभिमानी जो जीव आहे ज्याला तैजस असं म्हणतात आणि त्याच्या समष्टीला हिरण्यगर्भ म्हणतात। स्वप्नावस्थेच्या समष्टीला काय म्हणतात, हिरण्यगर्भ। तो हिरण्यगर्भ जो आहे तो काय आहे की सगळ्या जीवांची समष्टी म्हणजे तो हिरण्यगर्भ होतो। तर तो हिरण्यगर्भ स्वप्नावस्थेत सूक्ष्म अवस्थेमध्ये आहे ना, म्हणून सूक्ष्म नामरूप जे आहेत ते सगळे गणपतीचं पोट आहे। कारण याचाच अर्थ दुसरा आपण म्हणतो की गणपतीच्या पोटामध्ये सगळं विश्व आहे म्हणतो, त्याचा हा अर्थ आहे की कारण का सगळ्या जीवांची समष्टी
म्हणजे गणपतीचा पोट, म्हणजे हिरण्यगर्भाची अवस्था असं म्हणून. आणि तिसरं म्हणजे मकार म्हणजे नामरूपांची जी अव्यक्त दशा, ती अव्यक्त दशा जी आहे. कारण इथं नुसतं अचरण युगल म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून या अक्षरांनी सांगितलेली जी अवस्था ती इथं घ्यायची आहे. वाच्यार्थ घ्यायचा नाही आहे या ओबीमध्ये, हे लक्षात घ्या. ओबीमध्ये अचा अर्थ नुसतं अक्षर नाही घ्यायचं, मचा अर्थ नुसतं म अक्षर नाही घ्यायचं. तर जर घेतलं तर काही उपयोग नाही, हाशील नाही त्यात. कारण उपमा आणि उपमेय याच्यामध्ये काहीतरी साम्य पाहिजे, हे लक्षात घ्या. उगीच कोणाची उपमा होत नाही. उपमा एक तर साधर्म्यानं होते, नाही तर अत्यंत वैधर्म्यानं होते. दोन पद्धतीनं होते. उदाहरण मी तुम्हाला देतो म्हणजे लक्षात येईल की मुखाला चंद्राची उपमा दिली जाते. या दोघांच्या साधर्म्य काय आहे, सादृश्य काय आहे, तर आल्हादकत्व हा धर्म सादृश्य आहे. किंवा एकदम उलटी उपमा कधी कधी दिल्या जाते, तिला वैधर्म्य म्हणतात. म्हणजे जे व्यतिरेकानं सांगायचं जर असेल तर, जसं विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमम नहि वंध्या विजानाति गुरुवीम प्रसव वेदना, असा एक संस्कृत श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की खरा विद्वान जो आहे तोच दुसऱ्या विद्वानाचे श्रम जाणतो. खरा विद्वान हा दुसऱ्या विद्वानाला ओळखू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. पण विद्वान होण्यामध्ये काय श्रम आहेत हे त्यालाच कळू शकतं जो स्वतः विद्वान आहे. त्याला त्याने उपमा काय दिली, दृष्टांत काय दिलाय, तो नेमकं उलटं दिलाय. नाही वंध्या विजानाती, जी वंध्या आहे ती काही हे जाणू शकत नाही. काय, गुरुवीम प्रसव वेदना, प्रसूतीच्या वेदना वंध्या काय जाणेल, असं त्या श्लोकाचा अर्थ आहे. आता इथं काय झालं, इथं दोघात साम्य काही नाही आहे, एकदम वैधर्म्य आहे, उलट्या पद्धतीनं व्यतिरेकानं सांगितलेलं आहे. तर दृष्टांत देत असताना एक तर साधर्म्यानं दिलंच पाहिजे. उपमान उपमेयाच्या ठिकाणी साधर्म्य तरी असलं पाहिजे, नाहीतर अत्यंत वैधर्म्य असलं पाहिजे. इथं आकार आणि ब्रह्म गणपतीचे पाय यात काय साधर्म्य, काहीच नाही. म्हणून आकार या शब्दाने त्यानं उपलक्षित असलेली जी अवस्था आहे ती अवस्था अभिप्रेत करायची. म्हणजे सगळे नामरूप घ्यायचे. ते नामरूप जेवढे व्यापक आहेत तेवढा गणपती व्यापक आहे हे त्यांना दाखवायचं आहे. म्हणून ते सांगितले त्यांनी की आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल. मकार जो आहे अव्यक्त दशा, ते गणपतीचं वरचं मस्तक आहे. महामंडल, मंडलाकार मस्तक म्हणजे ते हे आहे, मस्तकाकारे हे मकार. म्हणजे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती असं तीन अवस्था. त्या तीन अवस्थेने उपलक्षित होणारे त्या विराट पुरुष, विराट जो असतो, सहस्र शीर्षा पुरुष, सहस्राक्ष सहस्रपाद, विराट पुरुषाचं वर्णन हे ना. म्हणून इथं पाद घेतलं. पाद काय घेतलं, त्याचं कारण ही श्रुतीत अभिप्रेत आहे. कोणती, पुरुष सूक्तात जे सांगितलंय, विराटाचं जे वर्णन केलं, विराट पुरुषाचं वर्णन करत असताना 19 मुखा असं म्हटले. 19 मुखाचा येतो. मूर्दैव सुतेजाः तस्य देवरूपादः पृथ्वीपादः. त्या 19 मुखाचा असलेल्या विराटाचा पाय पृथ्वी आहे. या सर्व श्रुतींचं जर नीट चिंतन केलं तर त्या या अवस्थेनं उपलक्षित होणारी जी अवस्था म्हणजे विराट पुरुषाची अवस्था, विश्वाची अवस्था, ती अवस्था इथं पायाचं उपमा दिली. पाय पण व्यापक आहेत, कारण गणपती हा सगळीकडे व्यापकच आहे ना. सगळीकडे गणपती तर पाय पण सगळीकडे असणार आहेत त्याचे, हे लक्षात ठेवा. म्हणून पायाचं ते व्यापकत्व करून त्या सादृश्यानं अची उपमा दिली पायाला, उची उपमा दिली उदराला, आणि मची उपमा म्हणजे त्या अवस्थेचं त्यानं. म मध्ये काय आहे, नामरूप अव्यक्त अवस्था, म्हणजे तिथं जगत पूर्णपणे लय पावलेलं आहे, लीन झालेलं आहे. अव्यक्त अवस्थेमध्ये काय असतं, माया ही आहे. माया ही म्हणजे जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वीची अवस्था, तिला अव्यक्त अवस्था म्हणतात. अव्यक्त एक माया म्हणतात. माया ज्यावेळेस ती पूर्णपणे प्रगट होते त्यावेळेस नामरूपात्मक हे जगत सगळं दिसतं. ज्यावेळेस हे नामरूपात्मक जगत सगळंच्या सगळं लीन होतं त्यावेळेस ती अवस्था असते अव्यक्त अवस्था. त्या अवस्थेचं उत्तर वर्णन केलं यांनी. मकार महामंडल
मस्तक आकार आहे, म्हणजे भगवान गणपतीचं जे मस्तक आहे ते अव्यक्त आहे असं म्हटलं. हे तिन्ही एकवटले, या तिन्ही अवस्था एकत्र आल्या म्हणजे काय झालं, तिन्ही अवस्थांचा स्वामी एकत्र आला तर काय झालं, याचा अर्थ असा झाला की उपाधी गळाल्या, तिन्ही अवस्था गळाल्या. आता कोण राहिलं, तिन्ही अवस्था गेलं तर फक्त त्या अवस्थांनी उपलक्षित झालेलं फक्त चैतन्य राहिलं. आता ते चैतन्य जे आहे ती अवस्था चौथी, म्हणून हे तिन्ही एकवटले ते तर शब्द ब्रह्म कवळले. ही तुरीय अवस्था सांगितली, कळलं का? विश्व, तेजस आणि प्राज्ञ ह्या तीन अवस्था. तेजस महामंडल नाही, तेजस उदर आहे. उदरामध्ये सगळं सूक्ष्मता असते ना, म्हणून तो सूक्ष्म सूक्ष्म अवस्थेला सांगितलं. उदरामध्ये सगळं सूक्ष्म असतं ना तेवढं. आणि अव्यक्त अवस्था जी असते ती मंडलाच्या मस्तकाच्या ठिकाणी अव्यक्त असतं सगळं. आधी विचार असतात, नंतर ते कृतीतून दिसतात, त्या अर्थानं अव्यक्त अवस्था इथं धरली, कळलं का? आणि आता हे तिन्ही एकवटले, हे तिन्ही एकवटले या शब्दाचा अर्थ आकार उकार मकार या तिन्ही मात्रा ज्या ओंकारामध्ये एकरूप होतात, म्हणजे याचा अर्थ त्या सगळं वैदिक शब्द त्यांच्या ठिकाणी साठवल्या गेले, ते शब्द ब्रह्म कवळले. म्हणजे निर्गुण ब्रह्म असा अभिप्रेत आहे त्यांना. तिन्ही अवस्थांनी मुक्त अशी जी चौथी अवस्था, जिला तुरीय अवस्था असं म्हणतात, तुरीय म्हणजे चौथी, तर तुरीय अवस्था जी आहे ती चौथी अवस्था जी आहे, ती चौथी अवस्था असलेलं जे ब्रह्म, ते शब्द ब्रह्म या शब्दाने त्यांनी सांगितलं ते निर्गुण आहे. ते नमस्कार करायचं, त्याला नमस्कार कसा करता येणार, निर्गुणाचा नमस्कार कसा होईल, सगुणाला काहीतरी होईल, निर्गुणा कसं होईल, म्हणून ते मिया गुरुकृपेनं मिले असं म्हटलं त्यांनी, आदी बीज. म्हणून सामान्यपणे चौथ्या अवस्थेत असलेला तुरीय अवस्थेतलं ब्रह्म हे नमस्कार कसा करता येईल, नमस्कार करता येणार नाही ना. तिथं नमस्कार करणे या शब्दाचा अर्थ ते सगळं सोडून द्यावं लागणार आहे, कळलं का? म्हणजे वर शब्दशः जरी नमस्काराचा अर्थ दिसला तरी तो अर्थ तिथं अभिप्रेत नाही, कारण नमस्कारामध्ये द्वैत अपेक्षित आहे. मला तुम्हाला नमस्कार करायचं, तुम्ही वेगळे पाहिजे, मी वेगळा पाहिजे. नमस्कार म्हणजे काय, नमस्कार शब्दाचा अर्थ काय, म्हणजे काय, म्हणजे असं आहे की स्वापकर्ष बोधानुकूल व्यापार, कळलं का? नमस्कार शब्दाचा अर्थ मी तुमच्याहून कमी आहे, मी तुमच्याहून कमी आहे असंच समजून देणारा जो शरीराचा व्यापार त्याला म्हणतात नमस्कार, कळलं का? नमन म्हणजे नमन नाही नुसतं, नमस्कार या शब्दाचा शब्दशः म्हणजे नेमकी व्याख्या सांगायला मी, स्वापकर्ष बोधानुकूल व्यापार. तो जो व्यापार आहे तो करायचा असेल तर ते उच्च पाहिजे, मी कमी पाहिजे. आता इथं अवस्था काय पहा, इथं काय स्थिती आहे की आकार उकार मकार विरहित, तर अवस्था तिन्ही रहित असलेले जे शुद्ध ब्रह्म आहे ते तर सगळं मीच आहे ना. ते कोण आहे, मीच आहे. मीच जर असेल तर मी कसा नमस्कार करेल त्याला, मी त्याच्यानं कमी कुठं झालो, कमी नाही जास्तही नाही. नमस्कार करण्यासाठी उच्च नीच अवस्था जी अपेक्षित आहे ती कल्पावी लागेल की नाही, म्हणून ती कल्पना ते आपल्या हातात आहे का, ते नाही. म्हणून गुरुकृपा शब्द मुद्दाम घातला तिथं. गुरुकृपेनं शब्द नाही तर एरवी नमस्कार करायला गुरुकृपा काय करायची, मंदिरात जाऊन तुम्ही देवाला नमस्कार करता की नाही, तिथं काय गुरुकृपा आहे काय, गुरुकृपया नमिले यातला अर्थ अभिप्रेत जो आहे त्या गुरुकृपेनं मी, म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी त्याला जाणलं. इथं तो सगळा अर्थ आहे. नमिले या शब्दाचा अर्थ वरवर अर्थ जरी असला तरी त्याला मूळ गुणार्थ हा आहे, त्यातून धन्यर्थ हा निघतो की मी गुरुकृपेनं ते ब्रह्म जाणलं, म्हणजे अहम ब्रह्मास्मी अनुभूती मला आली. अहम ब्रह्मास्मी ही अनुभूतीने मी त्याला जाणलंय हे त्यांना सांगायचं आहे. त्यासाठी ते मिया म्हणजे मी शब्दाची तृतीया म्या, ते संस्कृतमध्ये मया होतं, ते मयाचं नंतर ते मिया म्या असं झालं. तर ते मिया श्री गुरु हे वाक्य व्याकरणानुसार एकदम बरोबर आहे. मिया नमिले, मी केलं असं होत नाही, कळलं का? आपण म्हणतो की मराठीमध्ये मी हे केलं मी ते केलं,
ते केलं म्हटलं की काय होतं, त्याच्यात कर्मप्रधान येतं ते वाक्य, आणि त्यात मग कर्म जिथं प्रधान असतं तिथं कर्त्याची तृतीय असते. ते जुने लोक म्या केलं म्हणत होते की नाही, तेच बरोबर आहे. हां, ते आपल्याला वाटतं अपभ्रंशात्मक, ते अपभ्रंश नाही येतो. खेड्याच्या लोकांना म्हणजे काय होतं तर म्हणजे ते बरोबर आहे. ते म्या केलं, म्या केलं म्हणजे म्या ही तृतीय झाली. कळलं का? तृतीय म्हणजे तो कर्मणी प्रयोग आहे. केला हा शब्द क्रियापद जे आहे ते कर्मणी आहे, त्यामुळे कर्मणीनुसार ते बरोबर आहे. ते असो, ते मिया नमिले आदिबीज, ते गुरुकृपेनं जाणून मी त्याला नमस्कार केला. आदिबीज येते सगळ्याचं, असा त्याचा अर्थ आहे. कारण नमस्कार सहज जाणं करणं शक्य नाही, म्हणून गुरुकृपेनं काय केलंय, नुसता नमस्कार नाही, जाणलं, असा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. हे सगळे म्हणजे याचा तुम्ही जर विचार केला तर या ओवीमध्ये, या दोन ओवी मधल्या मुख्य वाच्यार्थाचा त्यागच करायचा आहे. या दोन्हीतला लपलेला गूढार्थ जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर लक्षणेशिवाय पर्याय नाही. ते लक्षणे त्यांनी त्या ठिकाणी सांगितली. ओंकार हे जगताचं उपादान कारण नाही आहे, पण काय म्हणतो त्याला, निमित्त कारण आहे, म्हणून त्याप्रमाणे त्यांनी ते ओंकाराला आदिबीज म्हटलं. आणि दुसरं असं सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही ब्रह्माचं आलंबन ओंकारात आहे. आणि मी मागे पण एकदा म्हटलं होतं, रुचो अक्षरे परमे व्योमन यस्मिन देवा अधिविश्वे निषेधुः, यस्मिन विश्वा अधिविश्वे निषेधुः, की सगळ्याच्या सगळ्या रुचा, वेदाच्या जेवढ्या काही रुचा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या रुचा एका अक्षरावर आत आहेत, एका अक्षरावर बसल्या आहेत. त्याचा अधिष्ठान एकच अक्षर आहे, ते म्हणजे ओंकार. या तन्न वेद, ज्याला ओंकार कळत नाही त्याला बाकीच्या रुचा मिळूनही काही उपयोग नाही. यस्तन्न वेद की रुचा करिष्यती, बाकीच्या रुचांनी तो काय करेल, काहीच उपयोग नाही त्याला. याचा अर्थ काय करेल या शब्दाचा अर्थ काहीच उपयोग नाही त्याला, कारण ज्याला ओंकार कळला नाही त्याला काहीच कळलं नाही. हे ओंकाराचं फार मोठं महात्म्य आहे. गोपद ब्राह्मणामध्ये तर असं म्हटलंय की ज्या ब्राह्मणाला ओंकार कळला नाही त्याची पुन्हा मुंज करावी. म्हणजे असे किती ब्राह्मण पुन्हा मुंजीचे होतील बघा, विचार करा. आता पुनरुपायन करायला सांगितलं की ज्याला ओंकाराचा अर्थ कळलेला नाही, ओंकार काय हे कळलं नाही, सगुण निर्गुण ब्रह्माचं आलंबन ते कसं हे कळलं नाही, असा ब्राह्मणच नव्हे, कळलं का, आणि त्याला पुन्हा उपनयन करावं, त्याचं पुनरुपनयन करावं. असं गोपद ब्राह्मण, अथर्ववेदाचं जे ब्राह्मण आहे त्याला गोपद ब्राह्मण म्हणतात. त्याच्यात त्यांनी सांगितलं एवढं मोठं त्या ओंकाराचं महात्म्य असल्यामुळं ते ओंकारालाच गृहीत धरून ओंकार आणि गणपती एकच, कारण ते ओंकार हा सगुण. आणि शिवाय असं आहे, आचार्यांनी मांडुक्योपनिषदाच्या भाष्याच्या सुरुवातीला ओम एवेदम सर्वम असं वाक्य आहे तिथं. मांडुक्योपनिषदात काय सांगितलंय, ओम एव इदम सर्वम, हे जे सगळं काय तुम्हाला दिसतं हे सगळं काय ओंकाराचे म्हणले. म्हणजे घट पठ मठ वगैरे जे काही दिसतं हे सगळंच्या सगळं ओंकार आहे. तर ते कसं काय, तर त्याचं कारण ओम हे ब्रह्म आहे. ओम ब्रह्म कसं होईल, अक्षर ब्रह्म कसं असेल अशी तिथं शंका घेतली. एखादा वर्ण, एखादा अक्षर हे ब्रह्म कसं असेल, तर तिथं त्यांनी आचार्य सांगितलं अभिधान आणि अभिधेय. अभिधान आणि अभिधेय, अभिधान म्हणजे नाम आणि अभिधेय म्हणजे नामी. अभिधान आणि विधेय यांचा अभेद असतो, असा नियम आहे. म्हणून ओमनी ब्रह्म कळतं. ओम म्हणलं की ब्रह्म, ब्रह्म म्हणलं की ब्रह्म. आणि ब्रह्मप्राप्तीचे दोनच मार्ग आहेत. ओम, एकतर ओमची उपासना करत 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 ब्रह्मप्राप्त, त्याला सरळ म्हणजे त्याला अन्वय मार्ग म्हणूत आपण, सरळ मार्ग जपात ओमचा जप करणे. दुसरा मार्ग म्हणजे नेती नेती, सगळ्याचा व्यतिरेक मार्ग. व्यतिरेकानं काय सांगायचं, हे जगत नाही, ते जगत नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, असं करत 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 नेती नेती करत जायचं. हे दोनच मार्ग आहेत. या दोन मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते. त्यातलं ओंकार हे सुलभ आहे त्या मानानं, ते नाम आहे ना. म्हणून शब्दरूप ब्रह्म ओंकाराला या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी नमस्कार केलेला आहे. हे तीन एकवटले ते तर शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा निमिले आदि बीज. आता इथून पुढं आता अभिनव वाघ विलासिनी ब्रह्म झालं, आता माया, म्हणून मायेचं हे कारण का मायेशिवाय जगत नाही ना. नुसती माया जगत निर्माण करत नाही, नुसतं ब्रह्मही जगत निर्माण करत नाही. दोघांच्या सहकार्यानंच जगत होतं.
म्हणून मायेशिवाय काही नाही, म्हणून मायेचं केलं. आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया. विश्वाला मोहित करणारी जी कशी अभिनव वाग्विलासिनी, नवीन नवीन शब्द वाग्विलास करणारी, हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ प्रतिभा प्रसूत करणारी. प्रतिभा शब्दाचा अर्थ हा आहे काय, नवनमोन्मेषशालिनी प्रतिभा, प्रज्ञा जी असते, बुद्धी जिच्यामध्ये नवीन नवीन कल्पना उत्पन्न होतात त्या बुद्धीला म्हणतात प्रतिभा. तर ती प्रतिभा हा एक अर्थ. दुसरा अर्थ असा आहे की माया ही नवीन नवीन कल्पना घडवते. ज्या जगतामध्ये हे जे काही निर्माण होतं आपल्या कल्पनेच्या पलीकडे पण आहे की नाही, आपण ज्याचा विचारही करू शकत नाही, जगताचा जरी रचनेचा विचार केला तर आपल्या बुद्धीत नाही चालत. अशा आपल्या कल्पनेच्या पलीकडल्या अनेक कल्पना जी निर्माण करते ती वाग्विलासिनी, कारण ती विलास करणारी आहे. कारण हे संपूर्ण जगत तिचा एक प्रकारचा विलास आहे, क्रीडा आहे त्या मायेची. म्हणून आता अभिनव वाग्विलासिनी, अभिनव म्हणजे नवनव कल्पनेचं विलास करणारी, जे चातुर्यार्थ कला कामिनी जी चातुर्यपूर्वक अर्थाची कला दाखविणारी, त्याच्यानंतर जी 64 कलेची स्त्रीमूर्ती आणि ते शारदा विश्वमोहिनी जिच्यामुळे सगळ्यांना मोहन पडतं, ज्या विश्वाला मोहित करणारी ती नमस्कारिली मिया. तिथं मी नमस्कार केला. यात काय शारदा म्हणजे सरस्वती. सरस्वती काय आहे, मूळ मायाच आहे ती. नाही नाही, शरदीय नवरात्र जे आहे ना ते शरद ऋतूच्या संदर्भाने आहे, तो शब्द वेगळा. शारदा हा शब्द वेगळा, कळलं का? शरदाचा आणि शारदाचा संबंध तसा नाही. शारदा हे तिचं स्वतंत्र नाम आहे आणि शरदीय नवरात्र जे आहे किंवा शारदीय नवरात्र पण म्हणतात, तर किंवा शरदाच्या संदर्भात जी असते ती शारदा. शरद एकच एकच एकच. शारदा सरस्वतीला शारदा म्हणतात. सा शारदा सारदा असं म्हटलेलं आहे. ती म्हणजे पूर्वक आदरपूर्वक असते ती. आता यात काय आहे, सगळे विधिनिषेध जे आहेत ते शब्द सांगणार आहेत, म्हणजे वेद दाखवतो ना. ओंकार झाला, ओंकारानंतर ओंकाराचा अधिष्ठात्रीची देवता सरस्वती, तिला नमस्कार केला पाहिजे. कशामुळं, तर सगळे विधिनिषेध जे आहेत ते कोण दाखवतं, वेद. जसं यांनी सांगितलंय ज्ञानोबा रायांनी अमृतानुभवामध्येच म्हटलं की विधिनिषेध याची या वाटा दाविद हाची दिवटा बंद मोक्ष कळी काटा शिष्टू हाची. हा शिष्ट आहे, शिष्ट म्हणजे योग्य. तर तो शिष्ट कोणता, हाची म्हणजे कोण, वेद शब्द. वेद हे काय करतो, विधिनिषेध. वेद काय करतो, आपल्याला विधिनिषेध दाखवतो. आपल्याला हे करावं आणि हे करू नये हे कशावरून कळतं, वेदावरून कळतं. म्हणून विधी आणि निषेध, करावा हा झाला विधी, करू नये हे झालं निषेध. तर विधी निषेध हे दोन्ही दाखवणारा कोण आहे, हा दिवटा आहे म्हणाले, म्हणजे एक दिव्यासारखा आहे हा दिवटा. बंद मोक्ष कळी काटा, याच्यामुळेच बंद आणि मोक्ष कळतात, म्हणून हा तो शब्द आहे. तर त्या शब्दाची अधिष्ठात्री देवता शारदा, म्हणून तिला नमस्कार केला. मग नंतर सांगितलं की मद हृदयी सद्गुरू जेडे तारीला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादुर विवेकावरी. अधिष्ठात्री शारदा झाली, मूळ ब्रह्म झालं, माया झाली, ब्रह्म माया आता गुरु. गुरुला नमस्कार करण्याचं कारण असं आहे की यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु तसे ते कथिता शर्ता हा प्रकाशंते महात्मना, असं म्हटलं. ज्याची देवावर श्रद्धा आहे आणि देवावर जशी श्रद्धा आहे तेवढीच श्रद्धा गुरुवर आहे. यथा देवे तथा गुरु, जेवढ म्हणजे जशी श्रद्धा देवावर आहे म्हणजे तेवढीच त्याच प्रमाणामध्ये गुरुवर ज्याची श्रद्धा आहे त्याला या शास्त्रात सांगितलेले अर्थ तसे येते कथिता हा अर्थ. अर्थ म्हणजे पदार्थ, शास्त्रातलं तत्वज्ञान, शास्त्रातलं प्रमेय, प्रकाशंते, त्यालाच ते कळतात, त्यालाच प्रकाशित होतात महात्मना. यात असं आहे की कथिता आणि अकथित असं दोन्ही अर्थ निघतो. तसे ते कथिता अर्थ हा इथं कथित म्हणजे गुरूंनी जेवढं सांगितलं तेवढं, पण सगळंच काही गुरु सांगत नाहीत. मी त्या दिवशी पण सांगितलं ना की सगळंच गुरु सांगत नाहीत. काही शिष्य स्वतःच्या चिंतनाने त्याला कळायला लागतं. पुष्कळ वेळा तर काही शिष्य गुरूंकडे समोर बसून अभ्यासही करत नाहीत, पण तरी त्यांना सगळं कळतं. हे का,
ते अकथिता ह्यर्था असा अर्थ आहे ते. म्हणजे गुरूंनी जरी नाही सांगितलं तरी सुद्धा गुरुकृपा अशी होते. जसं त्या ह्याच्यामध्ये उदाहरणं आहेत, उपनिषदातलेच उदाहरणं तुमच्या गुरुचरित्रात आहेत की ते 1000 गायी होईपर्यंत तू मला यायचं नाही म्हणून सांगितलं त्यांनी. एक गाय दिली आणि त्या गायीचे 1000 गायी झाल्या पाहिजेत, तोपर्यंत यायचं नाही, तोपर्यंत त्या गायींची सेवा करायची. त्याचा परिणाम काय झाला, त्याला आपोआपच तो ज्यावेळेस 1000 गायी आल्यानंतर त्याचा चेहरा पाहिला गुरूंना कळलं की याला ब्रह्मज्ञान झालं म्हणून. म्हणजे गुरुचरित्रात तर ते साधारण मराठीत ओवी आहे, मराठीत लिहिले. उपनिषदातली ही कथा आहे, मग बृहदारण्यकात ही कथा आहे. तिथं एक फार छान वाक्य आहे की अवचने नैव प्रोवाच. काय सांगितलं, अवचनेनं म्हणजे न सांगता सांगितलं. अवचने नैव प्रोवाच, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याची जी आनंदाची अवस्था पाहिली आणि लक्षात आलं गुरुला की याला ज्ञान झाले आपोआप. अवचने नैव प्रोवाच, फार सुंदर वाक्य आहे. किंवा म्हणजे काही वेळा असं होतं, दक्षिणामूर्तींचं वर्णन तसंच आहे ना की दक्षिणामूर्तीच्या समोर अनेक सगळे असे ऋषीमुनी वगैरे सिद्ध सभासद अशी सगळी बसलेली असतात, ते काही बोलत नाही. चित्रम वटतरोवर मुले वृद्धा शिष्या गुरुर युवा गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तुच्छिन्न संशयाः. की त्या कैलास पर्वतावर एका वटवृक्षाच्या खाली दक्षिणामूर्ती बसलेले. दक्षिणामूर्ती म्हणजे शंकर, त्यांचं तोंड दक्षिणेकडे आहे. काय ते कैलास पर्वत उत्तरेकडे आहे ना, ते तिथं बसले म्हणून इकडे तोंड केलं म्हणून ते झालं ते दक्षिणामूर्ती. हा एक अर्थ आहे. दुसरं दक्षिणा शब्दाचा अर्थ आहे दक्षिणा शेमुषी प्रोक्ता म्हणजे बुद्धी. दक्षिणा शब्दाचा हाही एक अर्थ आहे बरं, फक्त पैसा नाही. कळलं का, दक्षिणा शब्दाचा अर्थ बुद्धी. तर बुद्धी म्हणजे ज्ञान, बुद्धी म्हणजे ज्ञान, तेच ज्यांचं स्वरूप आहे ते दक्षिणामूर्ती असा अर्थ आहे. ही दुसरा अर्थ आहे. तर ते दक्षिणामूर्ती जे आहेत ते असे बसलेले असतात आणि संत ते काय सिद्ध महात्मे त्यांच्याजवळ बसतात. हे बोलत काहीच नाही, शिकवणं चालू आहे न बोलता. गुरोस्तु मौनम व्याख्यानम. त्यात पुन्हा काय की मोठमोठे ऋषीमुनी जे वयापेक्षा खूप मोठे, वृद्धा शिष्या आणि गुरुर युवा. गुरु तरुण आहे, शिष्य वृद्ध आहेत. आणि गुरोस्तु मौनम व्याख्यानम, गुरुचं मौन व्याख्यान काय मौन आहे एकदम. आणि शिष्यास्तुच्छिन्न संशयाः, तरी सुद्धा शिष्यांच्या मनात येणारे जे शंका आहेत ते आपोआप उच्छिन्न होऊन जातात, निघून जातात, नष्ट होऊन जातात. हे का होतं, तर गुरुवरच्या श्रद्धेमुळे होतं. म्हणून तसे ते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. म्हणून ज्ञानेश्वरीतून काय शिकायचं जर म्हटलं, म्हणजे ओव्हरलुक जर विचार केला तर जिथं जिथं ज्ञानोबारायांना वेळ मिळाला तिथं तिथं ज्ञानोबारायांनी गुरुची स्तुती जास्त केली आहे आणि गुरूंना वंदन केलं आहे. त्यांना वेळ मिळाला यासाठी म्हणालो मी की कारण ज्ञानेश्वरी मुळात ही गीतेची व्याख्या असल्यामुळं ज्ञानोबारायांना एक प्रकारे मर्यादा आहे. गीता सोडून फार नाही बोलता येत त्यांना, कारण ते गीतेवर लिहायला लागले. उगीच जर दुसरं पाल्ला जास्त लावलं तर लोक म्हणतील हे काय लावलं. तरीसुद्धा त्यांनी प्रसंग निर्माण करून हे करून ते करून काही होईना, जिथं त्यांना वाटलं की इथं आपण केलंच पाहिजे त्या सगळीकडे जर तुम्ही पाहिलं तर गुरुवंदना जास्त आहे. गुरुवंदना करण्याचं कारण असते की वेदांतात तर काय आहे की काय नाद्वैतम गुरुणासह. अद्वैतम जे आहे, अद्वैत हे सगळ्या जगाशी करा, पण नाद्वैतम गुरुणासह, गुरुशी अद्वैत नाही करायचं. आणि आजीवन त्रयसेव्याः वेदांतो गुरुरीश्वरः आदौ ज्ञानाप्तये पश्चात कृतज्ञत्व निवृत्तये. साधकानं सिद्ध अवस्था जरी प्राप्त झाली तरी आजीवन या तिघांची सेवा केली पाहिजे. गुरु, ईश्वर आणि वेदांत म्हणजे वेदांताचा ग्रंथ उपनिषद यांना यांच्याशी कशामुळं त्याचं सांगितलं की आदौ ज्ञानाप्तये, अभ्यास म्हणजे प्राप्त होण्यापूर्वी ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून यांची सेवा करणे. आणि नंतर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कृतज्ञता दोष राहू नये. ज्यांच्या कृपेनं आपल्याला हे सगळं प्राप्त झालं ती कृतज्ञता आपल्या ठिकाणी राहू नये म्हणून पश्चात कृतज्ञत्व निवृत्त ये म्हणून आजीवन हे करायचं. म्हणून अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह. अद्वैत भाव तिन्ही लोकात ठेवला, सगळ्यांशी जरी ठेवला तरी गुरुशी नाही ठेवायचा. म्हणून कायम गुरूंच्या पुढे नमन राहायचं. ते असं म्हणून माझं हृदय सद्गुरू म्हणून त्यांनी सांगितलं की माझ्या हृदयात काय आहे, सद्गुरू जेणे तारीला हा संसार पुरू.
हा संसार सागर ज्यांनी तारला, म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी. माझ्या हृदयामध्ये काय आहे, सद्गुरूंनी सांगितलेला आत्मा अनात्म विवेक, ज्या विवेकाच्या जोरावर मी हा संसार सागर तरला, म्हणून माझा विशेष आदर विवेकावर आहे असं त्यांनी सांगितलं. इथून पुढे 3 ओव्या ह्या गुरुनमनाच्या आहेत. जैसे डोळा अंजन भेटे ते वेळी दृष्टीची फाटा फुटे, मग वाच पाहिजे ते तर प्रगटे महानिधी. जसं इथली ही दृष्टी म्हणजे काय आहे, ते धन असतं की नाही, धन काय पुरून ठेवलेलं असतं ते, ते कोणालाही भेटत नाही, ते अंजन लावावं लागतं. अंजन लावलं म्हणजे ते दिसतं आणि मग त्यानुसार ते जातं. तर ते अंजनसुद्धा, त्यात अंजनाचे काही काही प्रकार आहेत. ते बेडकाचं अंजन असतं की नाही, बेडकाची जी हे असते कातडी, ती घासून जर अंजन तयार केलं बेडकाच्या कातडीनं, हे तुम्हाला माहित नसेल, ते मी नवीन सांगवलं, लक्षात घ्या. ते घासून जे केलं काय, ते जर डोळ्याला लावलं आणि वेळूच्या वनात जर गेला तर तुम्हाला सगळे साप दिसतात. सापाचा भ्रम होतो तिथं, माहिती आहे का. ते त्याचा प्रयोग केला, करून पहा तुम्ही, दिसतं ते. तर ते अंजन, असे काही अंजन आहेत. तसं महाधनासाठी किंवा ह्याच्यासाठी सुद्धा आहे. तंत्रशास्त्रामधली ही उपमा आहे. ही उपमा जी आहे ती तंत्रशास्त्र. म्हणून जैसे डोळ्या अंजन भेटे, डोळ्याला अंजन भेटलं म्हणजे डोळ्याला अंजन लावलं, त्यावेळी दृष्टीची फाटा फुटे, त्यावेळेस दृष्टीला खरी दृष्टी कळते. फाटा फुटे या शब्दाचा अर्थ का नेमकं कुठं ते धन आहे हे त्या मांत्रिकाला कळतं. मग वाच पाहिजे ते तर प्रगटे महानिधी. मग त्या दृष्टीला भूमिगत धन दिसू लागतं, ते तिथं प्रगट होतं. हे जसं आहे तसं का चिंतामणी आली हाती सदा विजयवृत्ती मनोवृत्ती, तैसा मी पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. त्याचप्रमाणे म्हणाले, किंवा गुरुकृपेनं मला काय काय प्राप्त झालं ते सांगितले त्यांनी, की जसं चिंतामणी प्राप्त झाला हातात, हे सगळ्या कल्पना ज्या आहेत हे सगळ्या संस्कृत साहित्यातही आहेत, ज्ञानेश्वरीचं जिकडे तिकडे आहेत. आता आपल्याला हे चिंतामणी मिळतच नसल्यामुळं माहीत नाही की चिंतामणी काय आहे का नाही, खरा दगड, परीस एक आहे, अशा कल्पना आहेत ना. काही काही संस्कृत साहित्यातल्या कल्पवृक्ष, चिंतामणी, परीस, त्याच्यानंतर हंस, राजहंस, या 4 कल्पनापैकी परीस मात्र मी पाहिलेला आहे. बाकी 3 काही कल्पना मी अजून पाहिलेल्या नाही आहेत. चिंतामणी, कल्पवृक्ष वगैरे. कल्पवृक्ष पाहायला स्वर्गात जावं लागेल. कामधेनू, ते हे काय पाहिलं नाही. चिंतामणी पाहायला कुठं माहीत नाही, पण कल्पवृक्ष पाहायला स्वर्गात जावं लागेल. पंचैते देवतर्व संतान पारिजातश्च, कल्पवृक्ष जे ते 5 आहेत. त्यातला पारिजात हा पण कल्पवृक्ष आहे, पण तो भूमीवर आल्यामुळे त्याचं दैवत्व निघून गेलं. पंचैते देवतर्व असं अमरकोश आहे. 5 देवतरू आहेत, ते सगळे कल्पवृक्ष आहेत. असो, तर ते का चिंतामणी आला हाती, जसं चिंतामणी हातानंतर सदा विजय वृत्ती मनोरथी, जसं मनोरथ कोणतेही घेतलं की त्याच्यात विजय प्राप्त होतो, तैसा मी पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. तसं मी निवृत्तीच्या कृपेनं, निवृत्तीनाथांच्या कृपेनं मी पूर्ण कामं झालो. म्हणजे मला आता मिळवायचं काही राहिलं नाही, हे गुरुकृपेनं मला प्राप्त झालं ते सांगतात. म्हणून जाणते नाही गुरुभजीचे, म्हणून अशी स्थिती असल्यामुळं म्हणून हा निगमन झालं. हे पहिलं जे आहे ना, मदहृदय सद्गुरू, ते आमच्या न्यायाच्या भाषेमध्ये प्रतिज्ञा झाली, नंतर दृष्टांत व्याप्ती दाखवली त्यांनी, आणि आता निगमन करतायत ते. कळलं का. म्हणून जाणतेने गुरुभजीचे, म्हणून काय केलं पाहिजे, जाणत्याने गुरुची सेवा केली पाहिजे. तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने जे शाखा पल्लव संतोषती. म्हणून जाणताने गुरुचं भजन केलं पाहिजे, त्यानंच कृतकार्य होतं. बाकी काही नाही केलं तरी चालतं, गुरुसेवा. कारण का, जसं वृक्षाच्या वेगवेगळ्या फांद्यांना पाणी द्यायची गरज नाही, मुळाला पाणी दिलं की वृक्ष तसा अत्यंत पुष्ट होतो, तसं याचं होतं म्हणाले. म्हणून जैसे मूळ सिंचने जे शाखा पल्लव संतोषी. थांबतो.